ज्यांना पण ह्या 16 लाखाच्या रो हाऊस बद्दल माहिती पाहिजे आणि खरेदी करायचं असेल हे 16 लाखाचे पुणेमध्ये कॉर्पोरेशन मध्ये रो हाऊस, तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. कारण की मालकाला थेट विकायचे आणि मालकाचेच नंबर मी इथं तुमच्यासाठी देणार आहे. आणि मालकावरून एक आठवलं की प्रॉप साइनअप म्हणून एक वेबसाईट आहे, तिथं थेट 12,500पेक्षा जास्त मालकांचे नंबर तुम्हाला तिथं पाहायला ऐकायला दिसतात. तिथं मंडळी थोडंफार जास्त बोललो मी, पण इथं जी आहे ना प्रॉप साइनअप जी वेबसाईट आहे, तिथं थेट मालकांचे नंबर तुम्हाला भेटतात. तुम्हाला ईमेल आयडीने साइनअप करायला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही एक क्लिक केलं तर तिथं तुम्हाला काहीतरी पैसे द्यायला लागणार आहे. आणि संपूर्ण पुण्यामधले रेंटल असू द्या किंवा आउटरेट असू द्या, फ्लॅट किंवा इंडिपेंडेंट घर, तर सगळं काही तुम्हाला एका क्लिकवर भेटतो. पण तिथं पैसे, पण तुम्हाला पैसे द्यायचं नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे की हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. कारण की 16 लाखामध्ये तुमच्यासाठी इंडिपेंडेंट 3 मजल्याचे हे घर आणलेलं आहे. इथं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या आणि थेट मालकाला कॉल करा. ओके, तर चला. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. सगळ्यांना आवडणारे जे रो हाऊस किंवा फ्लॅट तीच माहिती या चॅनलवरती मी व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतो. तर कृपया एक रिक्वेस्ट करणार आहे की बघा खाली सबस्क्राईबचा बटन आहे, तो बटन दाबा. कारण की मालक लोकांचे थेट प्रॉपर्टीचे जे ओनर आहेत त्यांचे नंबर बिलकुल फ्री मध्ये 1 रुपया न खर्च करता तुम्हाला मी देत राहतो. पण बघा आता काही लोक असे आहे की ते म्हणतात व्हिडिओ दाखवा त्या घराचा. अहो जसं काही त्या लोकांनी माझे सबस्क्रिप्शन घेतलेले बघा, मालक लोकांना मी तुम्हाला त्या प्रॉप साइनअप वेबसाईट बद्दल बोललो बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे एका क्लिकवर पैसे लागतात, तर तसं भरपूर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ओनर लोकांचे नंबर घ्यायला लागतात पैसे खर्च करून. आणि आम्ही पैसे खर्च करून ओनर लोकांना बोलतो की साहेब तुमच्या घराची शूटिंग करायची असेल तर बोलवा आम्हाला, आम्ही येतो. आम्ही डायरेक्टली तुमच्या घराचा जो व्हिडिओ बनवणार आणि डायरेक्टली आपल्या या चॅनलवरती टाकणार आहे. खरंच मंडळी त्या ओनर लोकांना आपण बोलत असतो की सर तुमच्याच घराचा व्हिडिओ असणार आहे, तुमचाच नंबर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार आहे. काही ओनर लोक तयार होतात, काही लोक शक करतात, संशय घेतात की यार खरंच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल असणार का. अहो मी त्यांना बोलतो की गुगलमध्ये जाऊन तुम्ही माझ्या चॅनल बद्दल सर्च करा. करतात काही लोक, मग त्यांना विश्वास पटलं तर येतात, मगच आपल्या इथं त्या घराचा व्हिडिओ येतो. पण तोचपर्यंत काय करायचं, आलं 16 लाखाचं हे घर, ह्या घराचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये टाकलेले, जाऊन तुम्ही चेक करू शकता. जे वहिनी दिसतात त्यांचाच फोटो सहित आहे, त्यांचा घराचा व्हिडिओ संपूर्ण आहे. आता मी बोलायला गेलं तर भरपूर अशा प्रॉपर्ट्या निघतात. आता एक 17 लाखामध्ये सुद्धा आहे, खूप भारी एरिया आहे, चांगला लोकेशन आहे, येरोडा गांधीनगर हा लोकेशन पडतो. आणि ते पण घर अर्जंट मध्ये विकायचे, पण ते घर जे आहे 17 लाखामध्ये विकायला आलेले इथं. आणि 17 लाखामध्ये बघा एकतर काही मी तुम्हाला सांगतो, आता एक थोडस वेळ काढा, हा व्हिडिओ बघत चला, मी तुम्हाला सगळं काही आज सांगणार. आता मी विचार करत होतो की सांगू का नको. आता जे आपण 12 लाखाचा 17 लाखाचा किंवा 16 लाखाचा मंडळी सांगायला गेलं ना, की ज्या लोकांचा 12 लाखाचा बजेट असणार, आता ज्यांचा जो बजेट असणार आहे त्याच बजेटमध्ये ते लोक तो घर शोधणार ना. आता ज्यांचा 16 लाखाचा बजेट असणार आहे तो त्याच बजेटमध्ये बघणार. 16 लाखाचा 12 लाखामध्ये येऊ शकत नाही आणि 12 लाखाचा 16 लाखाचा बजेट करू शकत नाही.
नाहीच करू शकतो, कारण की खूप डिफरंट पडतो. पण 12 लाखाचा माणूस काय करतो माहिती का, 20-30 लाखासारख्या घराचे अपेक्षा करत असतो की असंच पाहिजे, तसंच पाहिजे, टू व्हीलर पार्किंगच भेटलं पाहिजे, एवढं स्क्वेअर फीट मध्येच भेटलं पाहिजे. तर ते शक्य असणार का? पहिला तर आपण आपला बजेट जो आहे ना ते सुधारून घ्यावं. बघा, मी तुम्हाला सांगतो की जे 16 लाखाचा जो माणूस आहे ना, तो तर असा बोलतो की विचारूच नका. तो म्हणतो की डायरेक्ट दारासमोर 4 व्हीलर उतरलीच पाहिजे. काय लावलं हे? अहो, आपण सिटीमध्ये राहतो, तुम्ही सिटीमध्ये हुडकत आहे, मी त्यांना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि इकडं 1-1 फूट जागेचा रेट ठरलेला असतो. कोण पण माणूस स्वतःच्या मनाने ते रेट ठरवत नाही. आजूबाजूचा जो मार्केट असणार आहे त्याच मार्केटनुसार तो पण ओनर ठरवतो. आता हे 16 लाखाचे जे घर आहे त्या हिशोबाने त्या बजेटमध्ये ठीक आहे, कारण की मेन रोड पासून खूप जवळ आहे. आणि ते गांधीनगरचं मी तुम्हाला बोलतो ना, ते पण 17 लाखाचा आहे, तो पण मेन रोड पासून खूप जवळ आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉपर्टीचं काही ना काही असणार आहे. बघा, आपल्याकडं बघायला गेलं प्लॉट असतात डायरेक्टली. आपण हे प्लॉट जे चालू केलेले डायरेक्टली एकर आहे किंवा 10 गुंठे आहे, सेपरेट 7-12 सोबत. मी प्लॉटच्या इथं का घेऊन चाललेले, मी घराची बघा ऑलरेडी घराबद्दल भरपूर व्हिडिओ बनवलेले. आता काय होऊ राहिलं माहिती का, प्लॉटिंग बद्दल पण मला असं वाटतं की थोडं सांगावं लोकांना. तुमच्याकडे पैसा आहे ना, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा ना. आपल्याकडं 21 लाखामध्ये थेट 10 गुंठ्याची तुम्हाला शेती भेटणार आहे. मी शेती बोललो, प्लॉट नाही. इकडे सेपरेट 7-12 शेतीचा दाखला, खरेदी खत, हे सगळं असणार आहे. फक्त शेतीच्या दाखल्याबद्दल तुम्हाला विचारायला लागणार त्यांना की त्याचे पैसे लागणार का नाही लागणार. नाहीतर लोक काय करतात, एक माझे पॉइंट धरून ते बोलतात की कासिम शेखनी हे बोललं होतं, कासिम शेखनी ते बोललं होतं द्यायचं. तर तसं करू नका. मी एक पॉइंट माझे क्लिअर करत असतो. मी इथं जे येतो तंतोतंतोची माहिती द्यायला येतो. आणि त्या तंतोतंतोची माहितीमध्ये हे पण असतं, तुम्हाला एकरमध्ये शेती खरेदी करायची असेल तर ती शेती सुद्धा मौजूद आहे. 60 लाखापासून सुरुवात आहे एकरचं. पण ते तुम्ही येऊन बघायचं तुम्हाला कशी वाटते. आणि त्या शेती खरेदी करायला तुम्हाला स्टार्टिंगला 3,000 रुपये द्यायला लागणार आहे. हे लोक विसरून जातात. 3,000 रुपये का चार्जेस द्यायला लागतात की आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूर चाळ एक्सिस बँक ATMच्या बाजूला आहे. केव्हा तुम्ही आले तर फोन करायचं. माझा नंबर घ्या 9028750499. केव्हा कॉल नाही लागला, कारण की बघा असं शूटिंग चालू असते कुठंतरी जागेबद्दल, घराबद्दल. कारण की माझा प्रमुख काम काय आहे, माझ्या टीमचं शूटिंग करायचं. आणि दुसरी जी टीम आहे ते तुमच्यासाठी, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केलं ना की आम्हाला शेती खरेदी करायचे, प्लॉट खरेदी करायचं, तर तुमचा नंबर पटाक करून आपण पुढं टीमला आपण देतो. ओके. आणि तुम्हाला कुठं काही 1 रुपया कमिशन द्यायची गरज नाही. आता हे 16 लाखाच्या घराबद्दल पण तुम्हाला 1 रुपया कुठं कमिशन द्यायची गरज नाही. तुम्ही थेट मालकाबरोबर संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता हे घर जे आहे थोडंसं आतमध्ये आहे, इकडं 2 व्हीलर पार्किंग नाही भेटणार तुम्हाला. थोडंसं रोडवरती तुमची 2 व्हीलर लावायला लागणार, कारण की 16 लाख मध्ये एकदम चांगल्या ठिकाणी आहे. मार्केट बिर्केट हे ते सगळं काही जवळ भेटणार आहे तुम्हाला. ही जो प्लॉट असणार आहे याचा एक 150 स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार, म्हणजे एक हॉल धरून चाला. आणि खालीच त्यांनी टॉयलेट बाथरूम केलेले त्या हॉलमध्ये. मग डायरेक्टली जिना काढलेल्या वरती किचन वगैरे केलेले आणि त्याच्यावरती बेडरूम वगैरे केलेला, असा 3 मजलीचा एकदम बनवलेलं परफेक्ट. आणि बाकीचं तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर डायरेक्टली मालकाला तुम्ही संपर्क करा. इकडे 1 रुपया तुम्हाला कमिशन द्यायची गरज पडणार नाही. थेट मालकाला कॉल करा. बाकीचं दुसऱ्या
प्रॉपर्ट्या, तिसऱ्या प्रॉपर्ट्या तुम्हाला खरेदी करायच्या यायचे असेल तर जाऊन तुम्ही एक एक व्हिडिओ बघायचं, मालक लोकांचा नंबर देत राहतो. ओके. आणि आता बोलू नका की ह्या घराची शूटिंग का नाही दाखवली, त्याचा ऑलरेडी व्हिडिओ झालेला आहे. ते ज्या वहिनी आहेत त्यांचा सेम फोटो तिकडं दिसणार तुम्हाला, तुम्ही क्लिक करायचं आणि तो घर बघून घ्यायचा. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्हिडिओ चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.